बेस्ट पतपेढीमध्ये ठाकरे बंधूंचा मोठा पराभव झालाय। बेस्ट निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंना एकही जागेवर जिंकता आलेलं नाही। शशांकराव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकल्यात। बेस्ट पतपेढीतील 9 वर्षाची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेने गमावली आहे। बेस्ट युनियनचे नेते शशांकराव यांच्या सर्वाधिक 12 जागा तर भाजपाच्या 9 जागा। ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला एकही जागा जिंकता आलेली नाही। एक अकेला सब पे भारी हे जे म्हणतात त्या पद्धतीमध्ये प्रसाद लाड एकटा, ज्यामध्ये दरेकरांची मदत झाली, कार्यकर्त्यांची मदत झाली, सहकारातल्या कार्यकर्त्यांची मदत झाली आणि कुठलाही पक्षाचा अभिनवेश बाजूला बरोबर न ठेवता सर्व पक्षाची लोक ज्यांनी सहकारात काम करतात, ज्यांनी मदत केली त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करणार आहे, त्यांचा आभार मानणार आहे। कारण हा खऱ्या अर्थाने विजय हा सहकाराचा आहे। एकाकडे गमावण्यासारखं काहीही नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काहीही नाही, अशा दोन शून्यांची बेरीज केली आणि त्यात कितीही शून्य मिसळली तरी उत्तर शून्यच आहे। या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी बेस्ट कामगार पतपेढीच्या निकालाकडे पाहिलं पाहिजे। मोठा गाजावाजा करत दोन ठाकरे बंधू एकत्र आले, आता ते सगळं काही जिंकणारच असा आव आणला गेला, असा मोठ्या प्रमाणात कांगावा केला गेला। प्रत्यक्षामध्ये बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत जी वर्षानुवर्ष उबाठाकडे होती, तिथे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर 21 पैकी एकही जागा जिंकता आली नाही। पुढे येणाऱ्या मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीचं चित्र आता जनतेने स्पष्ट केलेलं आहे। जनतेला असे भ्रष्टाचारी लोक नकोयत, विकासात्मक काम करणाऱ्या लोकांना जनतेला पुढे आणायचंय आणि म्हणूनच येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या मुंबईचा विकास करण्याकरिताच या मुंबईतील जनता हुशार आहे आणि ती महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करून देईल, याचंच हे उदाहरण आहे। ही जी निवडणूक आज जवळपास 9 वर्षानंतर झाली, त्याच्यामध्ये आम्ही कामगारांकडे जाताना, कारण की अनेक वर्ष हे आपण कामगारांचं लढा लढत आलेलो आहोत, कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढत आलेलो आहोत आणि तोच मुद्दा कामगारांपर्यंत नेला आणि कामगारांनी नोंदवलेलं हे मत आहे। बेस्ट पतपेढीमध्ये ठाकरे बंधूंचा मोठा पराभव। बेस्ट निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंना एकही जागेवर जिंकता आलेलं नाही। शशांकराव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकल्या आहेत। बेस्ट पतपेढीतील 9 वर्षांची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेने गमावली आहे। बेस्ट युनियनचे नेते शशांकराव यांच्या सर्वाधिक 12 जागा तर भाजपाच्या 9 जागा। ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला एकही जागा जिंकता आलेली नाही। यावर आता टीका करण्यात येते, सत्ताधाऱ्यांकडून आता टोला लगावण्यात आलेला आहे। बेस्ट पतपेढीची निवडणूक झालेली आहे, मतमोजणी झाली, निकाल लागल्यानंतर आता आपण पाहतोय ठाकरे बंधू या निवडणुकीमध्ये एकत्र पाहायला मिळत होते, मात्र ठाकरे बंधूंना एकही जागेवर या निवडणुकीमध्ये जिंकता आलेलं नाही। शशांकराव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकल्यात। बेस्ट पतपेढीतील 9 वर्षाची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेने गमावली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।